म्युनिसिपल काउंसिल चुनाव में जो मेरे साथ नहीं थे, वे आज शेरगांव के विकास के लिए मेरे साथ हैं और जो मेरे साथ थे, वे आज मुझसे दूर हो गए हैं। लेकिन मैं सबको साथ लेकर शेरगांव का विकास करूंगा। आज पीने के पानी की समस्या बहुत गंभीर हो गई है, इसलिए मैं 1 साल के अंदर कोशिश करूंगा कि शेरगांव को जल्द ही हर दिन पीने का पानी मिले। ऐसा शिवसेना नेता अरुण भाव मुंडे ने कहा। शेरगांव म्युनिसिपल काउंसिल के ऑफिसर को नई जगह पर शिफ्ट करना और ऑफिस का उद्घाटन मेयर माया अरुण मुंडे, चीफ ऑफिसर श्रीमती विजया घाड़गे और सीनियर सिटीजन मधुकर देवने साहब ने किया। अरुण भाव मुंडे ने कहा कि गांव का विकास करते समय मेरा रोल साफ है। काम अच्छे से कैसे होगा बिना ये देखे इसे हमें क्या मिलेगा। कई कॉरपोरेटर मुझसे दूर हो गए जो विकास के काम के लिए मेरे नहीं थे, वे आज मेरे हो गए, उन्होंने अफ़सोस जताया। मेयर माया मुंडे ने कहा कि म्युनिसिपल काउंसिल ऑफिस गाँव से 2 किलोमीटर दूर था, बुजुर्ग सीनियर सिटीजन महिलाओं को आने-जाने में परेशानी होती थी। अब जब म्युनिसिपल काउंसिल ऑफिस गाँव के बीच में है, तो किसी को परेशानी नहीं होगी। कार्यक्रमात देखील नागरिकांनी पाण्याचा प्रश्न सांगितलेला आहे तुम्हाला. एकंदरीत शेवगावच्या पाण्याच्या प्रश्नावर आपली काय प्रतिक्रिया आहे? शेवगावच्या पाणी प्रश्नाचं काम सध्या युद्ध पातळीवर सर्वात फर्स्ट सुरू आहे. जिथं जिथं वाड्या वस्त्यावर योजना वगळली होती ते पण आपण TS साठी मंजुरीसाठी प्रयत्न चालू आहेत आणि शेवगावला निश्चितच 1 वर्षाच्या आत प्रत्येक घराला रोज पाणी मिळण्याचं आपण काम करणार आहेत. यामध्ये सर्व सन्माननीय नगरसेवक असतील, सर्व पदाधिकारी सर्वांच्या सहकार्यातून ही योजना पूर्ण करण्यास माझी भूमिका स्पष्ट आणि परखड होती. गावाचा विकासासाठी करीत असताना आपल्याला काय भेटतं याचा विचार न करता ते काम कसं चोख आणि चांगलं होईल याचा प्रयत्न माझा राहतोय. त्याचे काही अडचणी होऊ शकतात. मला वाटतं जे काही 12-13 नगरसेवक बाजूला गेले असतील किंवा कोणी आलं नसतं, कोणी कामानिमित्त आलं नसेल, कोणी मुद्दाम आलं नसेल, असं होऊ शकतं. पण भविष्यामध्ये मी 24च्या 24 नगरसेवकांना सगळं घेऊन जाण्याचं काम करणार आहे. आता आज इथं सुनील मोघडके असतील, अरुण पाटील लांडे असतील, कमलेश शेठ असतील, असे जे कालच्या 2-4 महिन्यापूर्वीच्या मधल्या 5-6 महिन्यात माझे संघ नव्हते ते आज माझे संघ आले आणि जे माझे संघ होते झाले नाही, पण ते मी माझे संघ शिकले. सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात. शेवटी नगरसेवकांना सांभाळणं हे काही सोपा गोष्ट नाही आहे. ते तारीवरती कसरत आहे की मला मागच्या 10 वर्षामध्ये माहिती आहे. तो एक कारणच असतं, सगळ्यात अवघड ठेवते होईल पण होईल व्यवस्थित, काय अडचण नाही. त्याच्यात आमचा असा अर्धवर्ष आमचे सीट कमी नेमकं आता हे कोण निवडून आले शेवगावमध्ये आता काही तपास लागणार मलाच कळालं मी कुठून आलो कोण आला असा धंदा सुरू झाला. सगळं आज जर तुम्ही पाहिलं तर सगळं अडचणीचा भाग नाही, गावासाठी चांगलं आहे. उलट मिक्स झालं पाहिजे, सगळ्यांना घेऊन आपण काम करू. आजच्या कार्यक्रमात